अशी मस्त तळून घ्यायची ही भाजी. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. कांदा भजी आपण नेहमी एकाच प्रकारची करतो. आज जरा आपण वेगळ्या प्रकारची कांदा भजी करूया. त्यासाठी मी डाळीचं पीठ घेते बघा. डाळीचं पीठ घेते 1 चमचाभर. एक छोटा चमचा तांदळाचं पीठ घालते. हळद मीठ घालते. हे लाल तिखट. हिरवी मिरची घातली तरी चालते आपल्याला आवडत असेल तर. लाल तिखट घातलं. मीठ घालते. भिजवून घेते मी पीठ. सोडा आपण नंतर घालू आणि कांदा चिरून घेऊ. थोडं थोडं पीठ घालून पाणी घालून बेसन पीठ भिजवून घेते. लागलं तर आपण नंतर पण घालू. पीठ आता थोडा वेळ बाजूला ठेवते. कांदा चिरून घेते. मोठेच कांदे घ्यायचे शक्यतो. हे असे कांदे कापून आपण त्याच्या रिंग्स काढून घेऊ. सगळ्या अशा सगळ्या रिंग काढून घेते मी. हे बघ, अशा सगळ्या मी कांद्याच्या रिंग करून घेते. हे बघ, असे पीठ भिजवले ना आपण. ह्यात मी थोडासा ओवा टाकते आणि सोडा तर आपण शेवटीच घालतो. तेल तापते आपलं तोपर्यंत. पीठ थोडंसं जरा घट्टच करून घ्यायचं. सोडा घालते. हे बघा, सोडा घातला. तेल तापतंय आपलं इकडं. हे असे कालवून घेतले मी. तेल तापले बघा. आता हे अशी एक 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 रिंग त्यात सोडून घ्यायची.
बघा ही अशी मस्त आपली रिंग भजी तयार झाली. ओल्या सुक्या कोणत्याही चटणीबरोबर आपण खाऊ शकतो ती. हे बघा ही अशी कुरकुरीत रिंग भजी करून बघा. नेहमी आपण एकाच प्रकारची कांदा भजी करतो, त्यापेक्षा अशी करून बघा, छान होतात. कशी वाटली कमेंट करून सांगा. माझ्या अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.